वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे दीप अमावस्या आणि तुम्हा सर्वांना दीप अमावस्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। दीप अमावस्या म्हटलं तर साफसफाई आलीच, हो की नाही। तर त्याच्याच तयारीला मी तर लागले होते। म्हटलं तसंही पूजा आता दिवे लागणीच्या वेळीच करायची होती संध्याकाळी, तर मग दुपारच्यालाच तयारीला लागले होते। म्हटलं पाण्यामध्ये हळद मीठ टाकून छान वरून खालीपर्यंत पूर्ण सगळं पोचा लावून घेतला। मस्त सगळीकडे साफसुथरं झालं होतं। तर म्हटलं चला आता पटकन फ्रेश होऊया आणि स्वयंपाकाला लागूया। तर आस्था, ऐ काय फर्निचरवर तसं नाही वरती चढायचं। नको ना आस्था ग, काच फुटल ना। मी फ्रेश होऊन येईपर्यंत तिने जे दिवे बनवायचे त्यासाठी कणिक मळली आणि मला परत मोकळी करून दिली त्यांनी। आणि इकडं भाजी बनवली वांग्याची, मी आता भाकरी बनवणार आहे। आणि इकडं दिवे उकडायसाठी ठेवले पाणी वाटती। आता लय दमायला झाले। तसं तर वरून खालीपर्यंत पुसून घेईपर्यंत खरं तर मला दमायला झालं होतं। आज मॉफनीच पुसून घेते, पण आज मी म्हटलं नको, सगळं चकचकीत छान व्यवस्थित सगळं पुसून घेऊया म्हणून हातानेच पुसून घेतलं होतं। मग आधी वांग्याची भाजी टाकली शिजायला आणि मग जाऊन फ्रेश होऊन आले। तोपर्यंत आत्तीने इकडे कणिक मळून ठेवली होती। तर कणिक मळताना त्याच्यामध्ये गुळ घातला होता, म्हटलं देवाला नैवेद्य म्हणून पण आणि दिवे पण होतात। तर हे ह्या पद्धतीने दिवे बनवून घेतले। 5 दिवे मी इथं बनवलेले आहेत। तर म्हटलं चला उकडून पण घेऊया। तर आता तुम्हाला म्हटलं तसं प्रसाद म्हणून पण परत खाता येतात किंवा आपण गाईला किंवा पक्ष्यांना देऊ शकतोय। तर ते सगळं झालं माझं आणि इकडे दिवे उकडायला ठेवले आणि मग लागले इथं मी आता भाकरी करायला। सकाळच्या भाज्या बऱ्याच शिल्लक होत्या, त्याच्यामुळे काय मग संध्याकाळी नुसती वांग्याची भाजीच बनवायची होती, तर ती बनवून घेतली आणि मग आता भाकरीला लागले होते। तर असं काही फारसा स्वयंपाक नव्हता, पण असताना थोडंसं जरी असलं तर राबणूक तेवढीच असते, हो की नाही। तर मस्त असं छान मग आता आज ज्वारीच्या भाकरी बनवायला लागले होते। सध्या थोडंसं डाएटवर असल्यामुळे भाकरी चालू आहे। आणि इथं बघा आता किती छान अशा टम्म भाकरी फुगलेले आहेत। इथं भाकरी भाजताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली, म्हटलं तुम्हाला शेअर करावी ती। तर तुम्ही पण माझ्यासारखंच असं लोखंडाचा तवा जर भाकरीला वापरत असाल तर तुम्हाला बऱ्याच जणींना माहिती आहे की भाकरी ही मध्ये करपली जाते जास्त। तर तशी मध्ये करपू नये म्हणून मधोमध उलटणं घालून ठेवायचं आणि मग भाकरी भाजून घ्यायची। तर चारी बाजूने एकसारखी भाकरी भाजली जाते आणि अजिबात करपत नाही। तर ही टिप तुम्ही नक्कीच फॉलो करून बघा जर तुमच्याकडे असा लोखंडी तवा असेल तर। आणि इकडं काय मग आता वांग्याची भाजी आपली शिजलेली, तर राहिल्या होत्या अजून 2-3 भाकरी, बराचसा टाइम गेला। आजी दिवा धुवायला लागले तर म्हणून आजीला हेल्प करायला लागले दिवा धुवायला। त्याचा कधीपासून आरव दादाचा कल्ला चालले, कधी व्हायचंय मम्मा, कधी व्हायचंय। माझ्या अजून 2-3 भाकरी राहिले। बघू आरव, इकडे बघू बघू। पितांबरी घेऊन घासायचं चालू पाठीत पाणी घेऊन, तिकडे बाकीचे दिवे धुवून ठेवलेले ते। आणि इकडं माझी अजून भाकरी बनवायची सुरू आहे बघा। 6:30 वाजेपर्यंत स्वयंपाक भांडी सगळं आवरून झालं होतं आणि माझं स्वयंपाक होईपर्यंत आत्तेनी नारळणी दिवे सुद्धा घासून ठेवले होते। त्याच्यामुळे मला फारशी काही जास्त म्हणजे पळापळ करावी नाही लागली। म्हणून मग इथं आता मी पूजेच्या तयारीला लागले होते। तर हे बघा इथं आता म्हटलं सगळे दिवे वगैरे मस्त असं पूजा करून घेऊया। आणि तसंही घरात कोणती पूजा करायची म्हटलं तर उत्साह आपल्याला आणखीनच जास्त असतो, हो की नाही। मग बाकी थकान वगैरे काही जाणवत नाही। तर माझंही काहीसं असंच झालं होतं, पूजा करायचं ह्या विचारानंच माझं मन खूप प्रसन्न झालं होतं। आणि इथे बघू शकता हे बघा गणपती बाप्पांसाठी अगोदर इथं स्वस्तिक काढलं होतं। सगळीकडे जिथं मी तांदूळ ठेवले होते सगळीकडे हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग महादेवाची पिंडसुद्धा इथं मी पूजून घेतली होती। आणि मग बाकी मी पूजायला तयारी लागले होते। तर इकडं आरवणी असताच इथं खेळ सुरू होता माझ्याच कडेला, कारण आस्था झोपेतनं उठली होती आणि आज जरा थोडीशी तिची तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळे थोडी किरकिरच करत होती। आणि मग काय झाले तोपर्यंत इकडं माझी पूजा वगैरे मांडून आमच्याकडे दीप अमावस्याला गटारी अमावस्या सुद्धा म्हणतात बरं का। आणि इथं बघा दिवे लागण्याच्या वेळी म्हणजे बरोबर 7 वाजता इथं पूजा झाली होती माझी। आत्ती बाहेर गेला होता तुळशीला दिवा लावण्यासाठी, तोपर्यंत मग मी इकडं ताट वगैरे ओवाळून घेतलं। आस्था बघत होती की मम्मा कशी कशी पूजा करते म्हणून। आता तिला मी म्हटलं होतं की आपण खूप छान छान देवबाप्पाची पूजा करणार आहे आणि त्याच्यानंतर तुझं आणि दादाचं ऑप्शन करणार आहे। तर ती त्याचीच वाट बघत होती, त्याच्यामुळे तिचं काही दादाकडे लक्ष नव्हतं। तर पूजा बघा किती छान झालेली।
नमस्कार करून घेतल्यानंतर लगेच असताना सुद्धा देवबाप्पाला नमस्कार करून घेतला आणि तिचे खूप सारे प्रश्न होते बघा. मोदक खायचा आहे का? देवबाप्पाचा प्रसाद आहे. खायचा आहे का? मोदक नव्हे, तो दिवा आहे. मग इथं लगेच आरवदादा आला आणि आरवदादानं सुद्धा नमस्कार करून घेतला. त्याला म्हटलं पप्पांना आणि आजीला बोलवून घे. तर ते दोघे येईपर्यंत मग मी इथं आस्ताचा आणि आरवचं ऑप्शन करून घ्यावं म्हटलं. तर आपल्याकडे अशी प्रथा आहे की मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि वाईट शक्तीपासून त्यांची सुरक्षा व्हावी म्हणून आजच्या दिवशी आपण मुलांचं ऑप्शन करतो. ऑप्शन म्हणजे तर काय, हे जे कणकेचे दिवे असतात तर ह्या दिव्याने आपण त्यांना ओवाळतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो असं. तर इथं बघा तुम्ही आस्ताचं मी ऑप्शन करून घेतलं आणि लगेच मग आरवदादाचं सुद्धा ऑप्शन करून घेतलं. तोपर्यंत आरवदादाचे पप्पा आले होते तर त्यांनी लगेच देवाला नमस्कार करून घेतला. दिव्याची अमावस्या आहे ना. तर इथं सगळ्यात लास्टला मग आत्तींनी सुद्धा नमस्कार करून घेतला. मामांना थोडीशी कणकण आली होती त्याच्यामुळे मामा झोपलेच होते. मग आम्ही सगळ्यांनी देवाला नमस्कार करून घेतला आणि मग परत त्याच्यानंतर आत्तींना मी हळदी कुंकू लावून म्हटलं त्यांना नमस्कार करून घेऊया आणि ह्यांच्यासुद्धा पाया पडले. तर असा होता आमचा दुपारनंतरचा दीप अमावस्येचा आजचा दिवस. तर खूप सारी दगदग आणि पळापळ झाली पण पूजा झाल्यामुळे खरंच अगदी मन खूप प्रसन्न होऊन गेलं होतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.